स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBED CET भरती 2026 करता काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 सातारा। सातारा या ठिकाणी पहा 1961 मध्ये सातारा या ठिकाणी 1961 मध्ये महाराष्ट्रातली पहिली सैनिकी शाळा ही सुरू करण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वात प्रथम कधी गायले गेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा 1911। तर पहा कलकत्ता अधिवेशनामध्ये पहा 1911 मध्ये भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वात प्रथम गायले गेलेले होते। प्रश्न क्रमांक तिसरा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे पहा ऑप्शन क्रमांक 4 आसाम। आसाम या राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे। जे की काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा एक शिंगी गेंडा या प्राण्यासाठी हे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक चौथा, गीताई हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर गीताई हा जो ग्रंथ आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे यांनी तो लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, जनधन ही योजना कोणत्या पंतप्रधान कार्यकाळामध्ये सुरू करण्यात आलेली होती? तर जनधन ही जी योजना होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यकाळामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातली पहिली भारतरत्न सन्मान मिळवणारी व्यक्ती कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 धोंडो केशव कर्वी। तर महाराष्ट्रातील पहिली भारतरत्न सन्मान मिळवणारी व्यक्ती धोंडो केशव कर्वी आहे। तर यांना भारतरत्न पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आलेले होते? तर ते 1958 मध्ये। कधी? 1958 मध्ये भारतरत्न पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेले होते। प्रश्न क्रमांक 7, आंब्यात कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते? तर आंब्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 अ जीवनसत्व। कोणते? आंब्यामध्ये अ हे जीवनसत्व जास्त प्रमाणामध्ये असते। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर म्हणून खालीलपैकी कोणत्या महिलेला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 आनंदीबाई जोशी। तर महाराष्ट्रातली पहिली महिला डॉक्टर म्हणून पहा आनंदीबाई जोशी या महिलेला ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 9, हरित क्रांती म्हणजे कशाच्या उत्पादनात वाढ? तर हरित क्रांती म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 2 धान्य उत्पादनात। काय आहे? धान्य उत्पादनात वाढ। प्रश्न क्रमांक 10, भारतात शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर भारतामध्ये शिक्षक दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 1 5 सप्टेंबर। कोणत्या दिवशी? 5 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 11, जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर जायकवाडी हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी। कोणत्या नदीवर? गोदावरी या नदीवर ते बांधण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 13, जगात सर्वात महाग धातू पुढीलपैकी कोणता आहे? तर जगामध्ये सर्वात महाग धातू कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा प्लॅटिनम। कोणता धातू आहे? प्लॅटिनम हा धातू आहे। प्रश्न क्रमांक 14, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 15, अंडी मिळवण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांना काय म्हणतात? तर अंडी मिळवण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांना पहा ऑप्शन क्रमांक 2 लेयर। काय म्हणतात? लेयर असे म्हटले जाते।
प्रश्न क्रमांक 16. दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखन कोणी केलेले आहे? तर दासबोध या ग्रंथाचे लेखन पहा ऑप्शन क्रमांक 1 संत रामदास. कोणी? संत रामदास यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते शहर हे चादरीसाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर. महाराष्ट्रामधील सोलापूर हे शहर पहा चादरीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 प्रतिभाताई पाटील. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती या प्रतिभाताई पाटील आहेत. तसेच द्रौपदी मुर्मू या पहा भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे? तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी टपाल कचेरी हे पहा ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहरामध्ये आहे. कोणत्या? मुंबई या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा फतिमा बीबी. कोण होत्या? फतिमा बीबी या होत्या. प्रश्न क्रमांक 21. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय असंतोषाचे जनक म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक यांना. कोणाला? लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22. कोणाचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23. भारतीय चलनावरील अशोक स्तंभाचे चित्र हे कोणत्या ठिकाणावरून घेतले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 सारनाथ. भारतीय चलनावरील अशोक स्तंभाचे चित्र हे पहा सारनाथ या ठिकाणाहून ते घेण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 24. आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? तर आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह पहा ऑप्शन क्रमांक 4 बुध आहे. कोणता आहे? बुध हा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 25. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? तर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी पहा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ऑप्शन क्रमांक 3 5 आहेत. किती आहेत? 5 ज्योतिर्लिंग आहेत. प्रश्न क्रमांक 26. WHO पूर्ण रूप काय आहे? तर आपल्याला WHO फुल फॉर्म सांगायचा आहे. तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. तर WHO फुल फॉर्म हा पहा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. काय होईल? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असा होतो. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ हा पहा ऑप्शन क्रमांक 4 कबड्डी आहे. कोणता आहे? कबड्डी हा आहे. प्रश्न क्रमांक 28. पिसाळलेला कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? तर पिसाळलेला कुत्रा चावल्याने पहा ऑप्शन क्रमांक 4 रॅबीज. कोणता? रॅबीज हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 29. हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर हॉर्नबिल हा जो उत्सव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 नागालँड. कोणत्या राज्यामध्ये? नागालँड या राज्यामध्ये तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील कोणते शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3 पुणे. कोणते? महाराष्ट्रातील पुणे हे शहर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे पाण्याचा गोठणबिंदू किती डिग्री सेल्सिअस आहे? तर पाण्याचा गोठणबिंदू पहा ऑप्शन क्रमांक 2 0° काय? 0° डिग्री सेल्सिअस इतका आहे. पुढील प्रश्न बुलंद दरवाजा भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बुलंद हा जो दरवाजा आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन ICUचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे. तर ICUचा फुल फॉर्म काय होईल? तर ICUचा फुल फॉर्म पहा ऑप्शन क्रमांक 1 इंटेन्सिव्ह केअर युनिट. काय होईल? इंटेन्सिव्ह केअर युनिट असा ICUचा फुल फॉर्म होतो. पुढील प्रश्न मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मेरी कोम ही जी भारतीय खेळाडू आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4
बॉक्सिंग. कोणत्या खेळाशी? बॉक्सिंग या खेळाशी ती संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळापणा गोरेपणा ठरतो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 मेलॅनिन. काय आहे? मेलॅनिन या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळापणा गोरेपणा ठरतो. पुढील प्रश्न, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो किंवा करतात? तर जागतिक महिला दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 3 8 मार्च. कोणत्या दिवशी? 8 मार्च या दिवशी तो साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा शिवछत्रपती क्रीडा हा पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न, मीठ, साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हणतात? तर मीठ, साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हटले जाते? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, जलसंजीवनी. काय म्हटले जाते? जलसंजीवनी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, उगवत्या सूर्याचा देश म्हणून खालीलपैकी कोणत्या देशास ओळखले जाते? तर उगवत्या सूर्याचा देश म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 4 जपान. कोणत्या? जपान या देशास ओळखले जाते.